तर चला, नमस्कार मैत्रिणींनो, आपण 7.5चं कटोरी ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आपली मापं आहेत. पूर्ण उंची आहे 12.5. आपल्याला त्याच्यात +1.5 करायचा आहे. छाती आहे 7.5 +1.5, शोल्डर 5.5, पुढचा गळा 5.5, पाठचा गळा 10 + अर्धा इंच, कंबर 28, दंडघेर 5 +1.5, मुंडा 5.5, भाई लांबी 4 +1, गळा रुंदी 2.25, कटोरी 5.25. तर आता आपल्याला हे माप डायरेक्ट अस्तरवर टाकायचे आहेत. तर आपण कटोरीत मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण उंचीत आपल्याला 1.5 प्लस करायचं आहे. बरोबर 1.5 प्लस 12.5 14 बरोबर 9. तर आता हे आपल्याला माप घेऊन झालेलं आहे. चला चालू करूया. बॅक साईडचं माप टाकायचं आहे. तर आपल्याला पहिल्या वेळेस माप टाकायला एक पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे. अस्तर क्रॉस असेल तर ओके. चौदा, आपण अस्तरची बंद बाजू आपल्या साईडला घेतलेली आहे आणि अस्तरला इस्त्री करून घेतलेली आहे. तर आता आपली कटोरी गळा रुंदी 2.25, शोल्डर 5.5, मुंडा 5.5. तर आपल्याला इथं हा 1.25 इंच अलीकडल्या साईडला घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ही सरळ पट्टी रेष ओढून घ्यायची आहे. जर आपण पट्टीने सरळ रेष ओढली तर आपल्याला अलीकडे घ्यायची गरज लागत नाही. तर पहा, पट्टीत आणि टेपमध्ये एवढा फरक आहे. त्याच्यामुळे आपल्याला पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे. तर आता आपल्याला इथून छातीचं माप टाकायचं आहे. छातीचं माप किती आहे? 9 इंच. छातीचं माप आहे 9 इंच. कंबर आहे 29चा चौथा. टेप फोल्ड करून काढू शकता. 29चा चौथा आहे 7.25 वर खून करायची आहे. 1 इंच टक्स, 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपला मुंड्याचा गोलाकार 1.5 इंचावर द्यायचा आहे बॅक साईडचा शिलाई मार्जिन सोडून. तर आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. जिथपर्यंत आपण शिलाई मार्जिन सोडलं होतं तिथपर्यंत मुंड्यात गोळ येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं खालच्या साईडला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. फक्त शिलाई मार्जिनसाठीच, अलीकडे नाही. ओके. तर आता आपला गळा अलीकडल्या साईडला थोडासा उतरून घ्यायचा आहे क्रॉस. आपला गळा आहे 10.5 इंच. गळा रुंदी 2.5 इंच. जॉईंट आपला बॅक साईडचा स्पार्ट तयार आहे. तर आपल्याला आता पुढचा भाग टाकायचा आहे. याची कटिंग करून घ्यायची. हे पहा, इथं थोडंसं माझ्याकडून अस्तरला कट लागलेलं आहे, पण मी घेतलं होतं कारण का मला माहीत होतं हे गळ्यात कटिंग करून जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही बोटनेक ब्लाऊज असेल तर पाहून घ्या.
आता आपल्याला पुढच्या साईडला घ्यायचं आहे, कपडा वरी ठेवून, आणि जे बॅक साईडचं आहे तेच आपल्याला इथं उतरवून घ्यायचं आहे. ओके. आपण अशा पद्धतीत जर फुल स्लीव्ज असेल ब्लाऊजची, जर अस्तर कमी असेल आणि ब्लाऊजची फुल स्लीव्ज असेल तर आपण अशा प्रकारे ब्लाऊजचं माप टाकू शकतो. तर आता आपल्याला ह्या ब्लाऊजची स्लीव्ज हाफ आहे, त्याच्यामुळे आपण पुढच्या साईडला माप टाकणार आहोत. तर चला मग मी दाखवते. तर हे पहा, तर मी हे ठेवून घेतलेलं आहे अस्तर. तर आता आपल्याला बॅक साईडचा पार्ट आहे ते आपल्याला सेम याच्यावर ठेवून उतरवून घ्यायचं आहे. जसं आहे तसंच उतरवून घ्या. साईडला ठेवायचं आहे. आता आपल्याला मुंडा सरळ रेषेत आखून घ्यायचा आहे आणि इकडे जोडून घ्यायचा आहे. आणि आपला पुढचा भाग आहे त्याच्यामुळे आपल्याला हाफ इंच आतल्या साईडने गोलाकार द्यायचा आहे शिलाई मार्जिनपर्यंत, तिथपासून थोडासा खालच्या साईडला द्यायचा आहे. ओके. तर आता आपली कंबर किती होती? आपली कंबर होती 7.25 इंच. 7.25 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस इथं टक्सला द्यायची गरज नाही, आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. तर आता आपलं क्रॉस पट्टी 3.5 इंच, फिटिंग साईडला 3 इंच जॉईन आपल्याला क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे. आपण अलीकडल्या साईडला हाफ इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, ते लक्षात घेता आपल्याला क्रॉस भाकर द्यायचा आहे अशा प्रकारे. तर आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे. कटोरी आहे 5.25 इंच. वरच्या साईडला 2.5 इंच सरळ रेषेत. ही नवीन पद्धत आहे, अशा प्रकारे खूप छान कटोरी बसते. पुढचा गळा 6 इंच म्हणजे 6 इंच आहे. खालच्या साईडला 2.5 इंच जॉईन करून घ्यायचं, जॉईन करायचं आहे गोलाकार. शोल्डर थोडंसं उतरवून घ्यायचं आहे, सेम बॅक साईड सारखं. आता आपल्याला मुंड्यातून 2.5 इंच घ्यायचं आहे आणि गळा 1 इंच जॉईन करून घ्यायचं. ओके. आपलं कटोरीचा पुढच्या भागाचं माप टाकून तयार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं लक्षात ठेवा, आपण बॅक साईडला 1.5 इंच प्लस केलं होतं. तर आपण 1.5 इंच प्लस केलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टीमध्ये वाढवायची गरज नाही आहे. आपण अशा प्रकारे पेपर कटिंगसुद्धा करू शकतो. तर क्रॉस पट्टीमध्ये ऑलरेडी हाफ इंच एक्स्ट्रा आहे, पण लक्षात ठेवा बॅक साईडला आपल्याला हाफ इंच कमी करायचं आहे. आणि जर आपण पूर्ण उंचीमध्ये जर आपण 1 इंच प्लस केलं, पूर्ण उंचीमध्ये जर आपण 1 इंच प्लस केलं तर आपल्याला इथं क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडला आपल्याला हाफ इंच एक्स्ट्रा करायचं आहे. कारण का आपल्याला पुढच्या साईडला, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, आपल्याला पुढच्या साईडला 3 जागेवर शिलाई मार्जिन लागणार असतं, खालच्या साईडला, कटोरीपाशी आणि शोल्डरला. तर इथं आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं असतं, बॅक साईडला 1 इंच. तर आता आपण काय केलं तर बॅक साईडला आपण 1.5 इंच प्लस केलं, तर त्याच्यासाठी हाफ इंच मायनस करायचं आहे. पुढच्या साईडला काही करायची गरज नाही आहे. जेव्हा आपण 1 इंच प्लस करतो त्यावेळेस आपल्याला बॅक साईडला काही करायची गरज नसते, पण फ्रंट साईडला म्हणजे पुढच्या बाजूला आपल्याला हाफ इंच प्लस करावं लागतं. तर चला हे कट करून घेते.
तर हे पहा, कटिंग झालेलं आहे आपलं. तर आपण कटोरी वाढवून घ्यायची. कटोरी वाढवण्यासाठी काय करायचं आहे, आपण बसते का ते पाहायचं आहे. तर इथं बसत नाही, कमी पडतोय कपडा. तर इथं बसते. आपल्याला जशी कटोरी आहे तशी उतरवून घ्यायची आहे पहिलं. ओके, आता आपण काय केलेलं आहे, कटोरी उतरवून घेतलेली आहे. तर आपल्याला वरची कटोरी जी आहे उतरवून घेतलेली, त्याचं सेंटर काढून खून करून घ्यायची आहे. त्याच्या सेंटरला हे पहा फोल्ड करून, आणि तिथं आपल्याला कटोरी किती आहे पहा तुम्ही, 5.5 इंच. 5.5च्या निम्म करायचं आहे. 5.5ला 4 जागेवर फोल्ड करायचं आहे. निम्म करून डबल आणखीन एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे. जे आपलं येतं ते खालच्या टक्सला घ्यायचं आहे. आपल्याला 1.25 येत आहे तर ते खालच्या टक्सला घ्यायचं आहे, आणि तिथून वरी सुद्धा 1.25 घ्यायचं आहे सरळ रेषेमध्ये. तर हे पहा, आणि अलीकडल्या साईडला सुद्धा 1.25 इंच घ्यायचं आहे. 2 पॉईंट जास्त शिलाई मार्जिनसाठी, आणि इकडल्या साईडला सुद्धा 1.25 इंच 2 पॉईंट जास्त शिलाई मार्जिनसाठी आपल्याला हे बरोबर माप टाकलेलं आहे. तर आपल्याला 1/2 इंच वरच्या साईडला म्हणजे शिलाई मार्जिन गळ्याच्या साईडला घ्यायचं आहे. तर आता आपण हे काय करायचं, गोल आकारामध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. याला पट्टीची गरज लागत नाही, हाताने सुद्धा जॉईन करू शकता. आणि हे बाकीचे आपण जे माप टाकलेलं आहे ते आपण पट्टीने जॉईन करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता. ओके, तर आपलं हे जॉईन करून झालेलं आहे. तर आता आपण काय केलेलं आहे, टक्स घेतलेला आहे 3 इंच, म्हणजे आपलं 1.25 इंच 1.25 इंच 2.5 इंच झालेला आहे, आणि 2.5 इंचामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन. तर आपलं हे 3 इंच 3 इंच झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इकडल्या साईडला 1.5 इंच म्हणजे शिलाई मार्जिन घेतलं होतं आपण, त्याच्यासाठी 1.5 इंच इकडल्या साईडला घ्यायचं आहे, आणि 1.5 इंच इकडल्या साईडला घ्यायचं आहे. कटोरीचा कुठलाही टक्स असाच काढू शकता आपण. 28 ते 48 पर्यंत कटोरीवर टक्स काढता येतो. कटोरीचा चौथा भाग आपल्याला टक्स असतो. तर आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. जो आपला टक्स आहे, टक्स आपला शिवून असा येणार आहे, पण आपल्याला मध कट करायचा आहे 1/2 इंचावर खून करून. हे पहा, अंदाजा जितकं आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत तेवढं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. आपली कटोरी कट करून झालेली आहे. तर आता आपल्याला स्लीवचं माप टाकायचं आहे. तर तुम्ही पहा, मी स्लीव्ज कटिंगसाठी कपडा घेतलेला आहे. मी फोल्ड कपडा घेतलेले आहेत, 2 कपडे आहेत हे, आणि मी दोन्ही कपडा माझ्याकडे बंद बाजू करून स्लीव्ज कटिंगसाठी ठेवलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला शोल्डर पट्टी मोजून घ्यायची आहे. जी आपली म्हणजे ही शोल्डर पट्टीचा आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मुंडा किती येतो पहा. आपण आपला मुंडा आहे 7.5 इंच. तर 7.5 इंचमध्ये आपल्याला 1 प्लस करायचा आहे, बरोबर 8.5 इंच. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर सरळ रेष घ्यायची आहे खालच्या साईडला थोडंसं, म्हणजे कमी जास्त व्हायला नको, सरळ. ओके, तर आता आपली बाही लांबी आहे 4 + 1 म्हणजे 4 इंच शिवून शिलाई मार्जिन 1 इंच. आपली बाहीची घडी आहे 7.5 + 1 म्हणजेच 8.5 इंच. तर आपल्याला ही वरच्या साईडला घ्यायची आहे 8.5 इंच. आपल्याला जॉईन करायचे 3 इंच खालच्या साईडला, किंवा 2.5 इंच घेऊ शकता. ज्याला खालच्या साईडचा भाग जास्त लागतो ते 2.5 इंच, ज्याला कमी लागतो ते 3 इंच. 1.5 इंच शिलाई मार्जिन
आपल्याला इकडल्या साईडला 3 इंचावर खूण करायची आहे. बाहीचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित पूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा चॅनलला सपोर्ट करा. तर आपला दंडघेर आहे 5 इंच. 5 इंच प्लस सिलाई मार्जिन 1.5 इंच. तर आपल्याला हे जॉईन करायचं आहे. अशा प्रकारे आपली स्लीव्ज तयार आहे. तर आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे. आपण सगळी स्लीव्ज म्हणजे दोन्ही बाही आपण पाठीमागचा भाग आहे तसाच कट करून घेतला, पण आपल्याला खोल आकार मात्र फक्त पुढच्याच बाजूला द्यायचा आहे. त्याच्यासाठी फोल्ड केलेलं काढून आपल्याला मग कटिंग करायचं आहे. तर या आपलं बघा उतळ आणि खोलगट भाग तयार आहे स्लीव्हचा. तर आपलं स्लीव्ह सुद्धा कटिंग करून झालेले आहे. तर आपलं पूर्ण माप कटिंग करून झालेलं आहे, पाहू शकता. ओके, अशा प्रकारे आपली ब्लाऊज कटिंग झालेली आहे. तर आता मी ब्लाऊज कट करून घेते. आपण याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण पाहणार आहोत. चला पटकन मी ब्लाऊज पीस कट करते. हे पहा, ब्लाऊज पीस कट करून घेते.